केज एनिथिंग अँड एव्हरीथिंग. नमस्कार मित्रांनो, हार्दिक अभिनंदन व आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहूयात विदर्भातील एक प्रसिद्ध मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कौंडण्यापूर. या मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यापैकी प्रमुख आहे रुक्मिणी हरण, श्रीकृष्णाची सासूरवाडी आणि श्रीकृष्ण रुक्मिणी प्रेम कथा. तर मग चला ओळख करून घेऊयात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कौंडण्यापूरची. प्राचीन आणि पौराणिक काळातील देवदेवतांच्या स्थळाबद्दल आपल्या मनात एक सुप्त आकर्षण आणि अनामिक ओढ आहे. पौराणिक काळात विदर्भातील पंचकन्या आपल्या सौंदर्याबद्दल खूप ख्यातीप्राप्त होत्या. तगस्ती पत्नी लोपामुद्रा, रघुकुल मूलपुरुष सागरपत्नी केशिनी, नळराजाची सौंदर्य सम्राज्ञी दमयंती, प्रभू रामचंद्राचे आजोबा अजराज पत्नी इंदुमती आणि विदर्भ राजकुळातील राजकन्या अपूर्व सौंदर्यावती रुक्मिणीजीचे श्रीकृष्णाने कौंडण्यापूर येथून हरण केले. हे कौंडण्यापूर आहे तरी कसे? हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ आणि कुरुक्षेत्र इतकेच कौंडण्यापूर प्राचीन व प्रसिद्ध आहे. कौंडण्यापूर ही विदर्भ राज्याची राजधानी असा महाभारतामध्ये उल्लेख आहे. प्राचीन काळी विदर्भ देशात दंडकारण्य नावाचे घनदाट अरण्य होते. याच अरण्यात कुंडिनपूर नावाची राजधानी होती. प्राचीन कुंडिनपूर म्हणजेच आजचे कौंडण्यापूर. वैदर्भी कौंडण्य ऋषीपासून कौंडण्यापूर हे नाव पडले अशी मान्यता आहे. विदर्भातील नागपूर पासून 80 किलोमीटरवर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा नावाच्या तालुक्यात वर्धायिनी नदीच्या तीरावर हे कौंडण्यापूर नावाचे 4 ते 5 हजार लोकवस्तीचे खेडेगाव वसलेले आहे. तीर्थस्थल, प्राचीनस्थल आणि भगवान श्रीकृष्णाची सासूरवाडी अशी कौंडण्यापूरची ख्याती आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर अनेक पांढऱ्या टेकड्या दिसायला लागतात. समविषम असलेले भूस्तर, झाडपाचोळा, कधी पांढऱ्या टेकडीमधून जाणारा डांबरी रस्ता किंवा टेकडीमधून वाहणारे पावसाचे ओहळ. या टेकड्यांना स्थानिक लोक भस्माच्या टेकड्या म्हणतात. पुरातत्वानुसार अशी पांढरे टेकाडे म्हणजे गाव अति प्राचीन आहे आणि अनेक वर्षे मानवी वसाहत होती. मंदिरात दर्शवलेल्या माहिती फलकाप्रमाणे ताम्रयुग आणि पाषाणयुगातील अवशेष कौंडण्यापूर येथे सापडले आहे. एका छोट्या टेकडीवर बसलेले प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीचे विहंगम दर्शन घडते. असे म्हणतात की कार्तिक महिन्यात रुक्मिणी कौंडण्यापूरला आपल्या माहेरी येत असे. कौंडण्यापूर मंदिरापासून जवळच असलेल्या अंबादेवीच्या दुसऱ्या मंदिरापर्यंत एक बोगदा असल्याचे मानले जाते. मात्र जवळच असलेल्या अमरावती शहरात आणखी एक अंबामातेचे मंदिर आहे. त्यामुळे रुक्मिणी हरण कोणत्या अंबामातेच्या मंदिरातून झाले याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. कौंडण्यापूरमध्ये प्रवेश करून सरळ गेल्यावर एका टेकडावर भव्य देवालय दिसते. देवालयाचे भव्य प्रवेशद्वार, विशाल सभामंडप, भव्य आकर्षक व्यासपीठ हेच ते कौंडण्यापूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान. या मंदिरामध्येच आहेत हनुमंताचे मंदिर, गर्भगृह, चौरंगीनाथांची चतुःकोणाकृती संरक्षित समाधी, 18व्या शतकातील सिद्धपुरुष सदाराम महाराज समाधी, त्यांना कुंडात सापडलेली व काचेच्या पेटीत ठेवलेली 300 वर्षे जुनी विठ्ठल खुमाईची प्रतिमा, सत्यनारायण मंदिर, संतश्रेष्ठ लहानुजी महाराजांची प्रतिमा, संत अच्युत महाराजांचे वास्तव्य स्थान, कोदंडधारी राम मंदिर, शेषावतार लक्ष्मण मंदिर. मंदिराच्या सभागृहात एकूण 6 कोनाडे असून काळभैरव सहित अनेक देवांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी आहे अंबादेवीची एक अतिशय तेजस्वी मूर्ती, अंगावर भरजरी अलंकार, नाकात नथ, मस्तकावर चांदीचा मुकुट, आशीर्वाद देत असलेले अभयमुद्र व वरदमुद्र हात, पाणीदार नेत्र आणि रौद्रभा. हयच्या बाजूलाच एक झरोका असून आता त्याला लोखंडी गज लावलेले आहे. याच्या आतमध्ये एक भुयार असून असे म्हणतात की इथेच रुक्मिणींनी श्रीकृष्णांना प्रेमपत्र लिहिले व ते घेऊन सुदेव ब्राह्मणाला भगवंताकडे पाठवविले. कौंडण्यापूर यात्रा दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते आणि तिचे पंढरपूर यात्रेशी खूप साम्य आहे. अशी श्रद्धा आहे की रुक्मिणी देवी कार्तिक महिन्यात तिच्या माहेरी परतते. विदर्भातील हजारो लाखो भाविक त्या दिवशी कौंडिन्यपूर येथे डोंगरावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वार्षिक यात्रेत सहभागी होतात. तीर्थयात्रा 2 दिवस चालते. पारंपरिक मराठी टोप्या घालून भाविक मोठमोठ्या गटात कौंडिन्यपूरला जातात. भक्त अभंग गात विठ्ठलाचे नामस्मरण करीत असतात. यात्रेदरम्यान महिला भाविक फुगडी नृत्य करतात. श्रीकृष्ण द्वारकेचे, त्यांचे सासर कौंडण्यापूरचे, मग रुक्मिणी आणि विठ्ठल पंढरपुरात कसे आले याबद्दल शास्त्रात असा संदर्भ दिला आहे की श्रीकृष्णाला 8 बायका होत्या. एके दिवशी रुक्मिणीने श्रीकृष्णाला राधिका नावाच्या पत्नी सोबत बसलेले पाहिले. श्रीकृष्णाचा इतर पत्नींबद्दलचा स्नेह पाहून रुक्मिणीने मत्सरातून ते ठिकाण सोडले आणि दिंडीर वनाकडे निघून गेली. रुक्मिणीचा शोध घेत श्रीकृष्ण पण दिंडीर वनात पोहोचले, जेथे त्यांना रुक्मिणी सापडली. श्रीकृष्णाच्या दिंडीर वनाला भेट देण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे एक महान भक्त पुंडलिक हे देखील त्याच ठिकाणी आपल्या आजारी आईवडिला सोबत राहत होते.
भक्त पुंडलिक पूर्वजन्मी राजा मुचकुंद होते व त्यांना दिलेले वचन श्रीकृष्णाला ह्या जन्मात पूर्ण करायचे होते आणि अशा रीतीने श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये श्रीकृष्ण विठ्ठल रूपात व रुक्मिणी देवी रुक्मरूपच्या रूपात वास्तव्य करतात। मग कौंडण्यापूर मध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कसे ह्याबद्दल एक कथा प्रचलित आहे। या भागात त्या काळी सदाराम नावाचे सत्पुरुष राहत होते। ते विठ्ठलाचे परमभक्त होते व दरवर्षी न चुकता पंढरपूरला दर्शनासाठी जात असत। वयोमानाप्रमाणे जेव्हा त्यांच्याकरिता पंढरपूरवारी कठीण झाली तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगच तेथे अवतरले। वर्धा नदीच्या कुंडात, जे की आता पुंडलिक कुंड म्हणून ओळखले जाते, संत सदारामांना विठ्ठलाची मूर्ती सापडली। विठ्ठलाने सदारामना कौंडण्यापूर येथे मंदिर बांधून मूर्तीची स्थापना कराव्यास सांगितली। त्यांच्या आज्ञेप्रमाणे संत सदाराम व त्यांच्या शिष्यांनी इथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारले। श्री विठ्ठल आषाढी कार्तिक एकादशीला येथे येतात अशी भाविकांची आजही धारणा आहे, म्हणून या दिवशी इथे हजारो लाखो भक्त येतात। संत सदारामांचे निधन झाल्यावर त्यांच्या भक्तांनी ह्याच मंदिरात त्यांची समाधी बांधली। वेलकम टू माय चॅनल MK's Anything and Everything. First time visiting channel. Please subscribe, like the video, click bell icon. भागवत पुराणात असे म्हटले आहे की रुक्मिणीने श्रीकृष्ण आणि त्याच्या वीर कृत्यांबद्दल, जसे की अत्याचारी राजा कंसाचा वध किंवा दुष्ट राजा जरासंधचा विरोध, ऐकले होते। ती श्रीकृष्णाच्या प्रेमात पडली आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते। रुक्मिणीच्या आईवडिलांना आनंद झाला आणि त्यांनी परवानगी दिली, परंतु रुक्मिणीने, जो जरासंधाचा मित्र होता, लग्नाला कडाडून विरोध केला। त्याऐवजी त्याने तिचा विवाह त्याचा मित्र शिशुपाल, चेदी राज्याचा राजपुत्र आणि कृष्णाचा चुलत भाऊ याच्याशी करण्याचा प्रस्ताव ठेवला। रुक्मिणीचे पिता राजा भीष्मक यांनी विवाहाला नाखुशीने संमती दिली। रुक्मिणीने एका विश्वासू ब्राह्मण सोबत कृष्णाला संदेश पाठविला, ज्यात तिने आपले प्रेम प्रकट करीत लग्नापूर्वी अंबा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर तिला पळवून नेण्याची विनंती केली। द्वारकामध्ये संदेश मिळाल्यानंतर कृष्णाने दूताला रुक्मिणीस तिचे हरण करण्यास येत असल्याचा निरोप देण्यास सांगितले। त्यानंतर कृष्ण लगेचच त्याचा मोठा भाऊ बलरामासह विदर्भाकडे निघाला। दरम्यान विदर्भाची राजधानी कुंदिना येथे राजा भीष्मकाने रुक्मिणीच्या लग्नाची तयारी केली होती। रुक्मिणीला चिंता वाटू लागली की तिने पाठवलेला ब्राह्मण सुरक्षितपणे पोहोचला की नाही आणि सर्वशक्तिमान श्रीकृष्ण तिला व तिच्या प्रेमाला मान्यता देईल का। मानसिक तणावामुळे तिचा चेहरा फिका पांढरा झाला। तिने स्वतःला इतर जगापासून दूर केल्यामुळे तिचे विचार अधिकच अस्वस्थ झाले। कृष्ण तिचे हरण करणार की नाही ह्या अनिश्चितेमुळे तिला इतके प्रचंड दुःख होत होते की तिने जेवायला, तिच्या पोपटाला गाणे म्हणायला किंवा तिची वीणा वाजवण्यास नकार दिला। शिशुपाल, जरासंधासह त्यांचे सहकारी आले होते। कृष्ण आणि बलरामही आले होते। भीष्मकाने त्यांचे स्वागत केले। राजवाड्यात रुक्मिणीने सर्व आशा गमावल्या होत्या, परंतु तेवढ्यात दूतांनी येऊन सांगितले की कृष्णाने तिची विनंती मान्य केली आहे। दुसऱ्या दिवशी लग्नाला जावेच्या आधी ती गावाबाहेरील कुलस्वामिनी अंबिकेची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली। रुक्मिणीने देवीची मनोभावे पूजा केली व सर्व विनाविघ्न संपन्न व्हावे म्हणून प्रार्थना केली। हा सुमुहूर्त समजून तिने श्रीकृष्णच्या गळ्यात माल घातली व चरणावर मस्तक ठेवले। कृष्णाने लागलीच तिला आपल्या रथात चढवले आणि अयोध्याच्या दिशेने प्रस्थान केले। रुक्मिणी हरणाची बातमी नगरात पसरली। रुक्मी व जरासंधाच्या सर्व सैन्याने त्वरित त्यांचा पाठलाग सुरू केला। रुक्मीने कृष्ण आणि रुक्मिणीचा पाठलाग केला। त्याने कृष्णाला लढा देण्याचे आव्हान दिले, परंतु श्रीकृष्ण अगदी सहज जिंकला। रुक्मिणीने कृष्णाला तिच्या भावाला जीवदान देण्याची विनवणी केली। श्रीकृष्णांनी तिची विनंती मान्य केली, तथापि त्याने शिक्षेची खून म्हणून रुक्मीचे केस आणि मिशा कापल्या आणि त्याला सोडून दिले। कृष्ण आणि रुक्मिणी द्वारकाला पोहोचले, जिथे त्यांचे मोठ्या थाटामाटात आणि समारंभात स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर लग्न झाले। हरिवंश पर्व महाभारतानुसार रुक्मिणी 16 वर्षांची असताना तिचे कृष्णाशी लग्न झाले। श्रीकृष्णाने रुक्मिणी देवीचे हरण केल्याची घटना कौंडण्यापूर वासियांच्या भावविश्वाचा एक भाग आहे। तर मित्रांनो, असे आहे कौंडण्यापूर व त्याचा सुंदर इतिहास। ह्या तीर्थक्षेत्राला एकदा जरूर भेट द्या आणि प्राचीन कथेचा आनंद घेत भक्ती रसात रमून जा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की नमूद करा। भेटूयात लवकरच।